जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। ठाणे जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या शहाडच्या बिर्ला मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेत विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली। आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण राज्यात भक्तिमय वातावरण असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आषाढी एकादशी निमित्त विविध विठ्ठल मंदिरांमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहेत। ठाणे जिल्ह्यातील शहाडच्या प्रसिद्ध बिर्ला मंदिरातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दर्शनासाठी आले। यावेळी उल्हासनगरचे आमदार कुमार ऐलानी, अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, सेंचुरी रेयॉन कंपनीचे ओमप्रकाश चितलांगे, राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव हे त्यांच्या समवेत उपस्थित होते। शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे पूजा करत आरती केली। यावेळी बिर्ला कॉलेजकडून काढण्यात आलेल्या ज्ञानदिंडीची त्यांनी प्रशंसा केली। मात्र कोणतेही राजकीय भाष्य त्यांनी यावेळी केलं नाही। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पांडुरंगाच्या नामस्मरणाने सर्व वातावरण भक्तिमय झालेलं आहे। सर्व वारकरी संप्रदाय, त्याचबरोबर पांडुरंगाचे सर्व वारकरी या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। पंढरपूरमध्ये देखील माहोल सगळीकडे पाहतोय आपण की पूर्णपणे पंढरपूर भक्तिमय झालेलं आहे। आणि आज वडाळ्याला प्रतिपंढरपूर, इथं प्रतिपंढरपूर बिर्ला मंदिरमध्ये आता दर्शन झालं। आणि बिर्ला कॉलेज आणि बिर्ला मंदिर यांनी ज्ञानदिंडीचं आयोजन केलं आहे। खरं म्हणजे ही आगळी वेगळी संकल्पना या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील या ज्ञानदिंडीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते। आणि खरं म्हणजे विद्यार्थी हे आपलं उद्याचं भवितव्य आहे देशाचं, आणि त्यामुळे या ज्ञानसागर आपण म्हणू। आणि या आजच्या या आषाढी एकादशी निमित्त वारकरी त्या ज्ञानदिंडीत सहभागी होतात, ज्ञानदिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी होतात, नागरिकही सहभागी होतात, सर्व लाडक्या बहिणी होतात, लाडके भाऊ, सगळे शेतकरी, वारकरी सगळेच। आणि आज आषाढी एकादशी निमित्त सगळेच जण या भक्तीत तल्लीन झालेत, सर्व पांडुरंगाचं नामस्मरण करतायत। एक सगळीकडे उल्हासाचं, श्रद्धेचं, भक्तीचं वातावरण तयार झालं आहे। म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्या पांडुरंगाच्या भक्तांना शुभेच्छा देतो। आणि हे बिर्ला मंदिर देखील फार जुनं आहे, पुरातन आहे। आणि म्हणून या संस्थेचं देखील चितलांगे सर, नरेशचंद्रजी, त्यांचे सर्व सहकारी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करतात, त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसके लिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।